नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 1 जुलै 2026 आणि आताच्या क्षणाचे बदलापूर शहरातील लाईव्ह पावसाचे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सध्या आपण उल्हास नदीवरती आलेलो आहोत आणि उल्हास नदीवरती आता आपण पावसाचे अपडेट जर बघत असाल तर उल्हास नदी जी की कित्येक दिवसांनंतर आपल्याला तुंबून वाहताना पाहायला मिळत आहे आणि उल्हास नदीमध्ये पुन्हा एकदा मासेमारी जी आहे ती सुद्धा आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते. तुम्ही हा लाईव्ह कुठल्या परिसरातून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच सांगत चला. जून महिन्यात आपण बघितलं की जून महिन्यात ज्या वेळेस खूप जास्त पाऊस पडायला पाहिजे, यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 90 मिलीमीटर एवढा पाऊस पडले असल्याची माहिती आपल्याला आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेली आहे. मात्र आता जो काही जुलै महिना सुद्धा सध्या सुरुवात झालेली आहे, आज पहिलाच दिवस आहे, तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला 100 ते 200 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे तो बदलापूर शहरात पाहायला मिळू शकतो अशी देखील त्यांनी माहिती दिली आहे. आपण या साईडला सुद्धा जर बघितलं तर आपली उल्हास नदी जी आहे, जी कित्येक दिवसांपासून आपल्याला काहीच पाहायला मिळत नव्हतं, पाणी अगदी तळाशी पाणी होतं उल्हास नदीच्या, परंतु आता हे पाणी जे आहे आपल्याला उल्हास नदी तुंबून वाहताना पाहायला मिळते. आपण जर त्या ठिकाणी बघत असाल तर मासेमारी सुद्धा सुरू झालेली आहे. खरं तर बदलापूर शहराचं सौंदर्य म्हणजेच हा पावसाळा असतो, परंतु हाच पावसाळा जर अति झाला तर उल्हास नदीला पूर येतो आणि आजूबाजूचा जो काही पूरग्रस्त भाग आहे त्यांना देखील आपण मागच्याच पावसाळ्यामध्ये बघितलं किती त्यांचे हाल झाले. पावसामध्ये अक्षरशः या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं होतं, परंतु यंदाच्या पावसाळ्यामध्ये तशी परिस्थिती जी आहे आपल्याला बघायला मिळू नये एवढीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. परंतु जो पाऊस आहे, जेवढा पाऊस पाहिजे निदान आपल्या शेतीसाठी तरी, तर तेवढा पाऊस तरी पडायलाच पाहिजे. आता सध्या आपण जर बघत असाल तर उल्हास नदीचे हे सुंदर दृश्य तुम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून लाईव्हद्वारे जे आहे ते बघू शकतात. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला नक्कीच सांगत चला. आणि त्याचबरोबर आता पाऊस पडतो आहे म्हटल्यावरती अनेक पर्यटक बदलापूर शहराचं हे सौंदर्य अनुभवण्यासाठी लांबून लांबून येतात. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं बारवी डॅम परिसरामध्ये एका तरुणाचा बारवी डॅममध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशा घटना यंदाच्या वर्षी घडू नये यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे, परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत जर कधी फिरण्यासाठी बाहेर जात असाल तर कृपया या गोष्टींची काळजी घ्या. प्रशासनाला तर आपण खूप वेळा सांगितलं की तुम्ही उल्हास नदीवरती वालवलीच्या पुलावरती ज्या काही संरक्षण जाळ्या आहेत त्या लावा, परंतु प्रशासक काही आपलं या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीचं काम करताना पाहायला मिळत नाहीये. परंतु नक्कीच यंदाच्या वेळेस पूर परिस्थिती निर्माण होऊ नये आणि जर झाली तर त्यासाठी आपलं प्रशासन जे आहे ते सज्ज असेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करूया. उल्हास नदीचं जे काही सौंदर्य आहे ते आपण सध्या आता थेट प्रक्षेपण या लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत. तुम्हाला काय वाटतं यंदाच्या वर्षी पाऊस जो आहे तो कशा पद्धतीचा असेल आम्हाला नक्कीच सांगा. आमचे हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 90 मिलीमीटर एवढा पाऊस पडलाय, म्हणजे संपूर्ण जून महिना मिळून एवढा पाऊस पडलेला आहे. एवढा पाऊस साधारणतः आपल्याला कधी कधी एका आठवड्यात पाहायला मिळतो. आता खूप वेळेला असं होतं की जेव्हा थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा आपल्याला ओढ लागते, ती म्हणजे आपल्या उल्हास नदीची. पण उल्हास नदीची तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही घरी बसल्या उल्हास नदीचे संपूर्ण अपडेट्स जे आहे ते आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्हद्वारे नक्कीच बघू शकता. मासे जे आहेत ते इथे पकडलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जर उल्हास नदीवरती येणार असाल फिरण्यासाठी तर स्वतःची आणि कुटुंबाची नक्कीच काळजी घ्या. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण देखील वाढलेलं पाहायला मिळेल अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. मात्र काळजी करण्याची गरज नाहीये. एवढा पाऊस येईल याची शक्यता थोडी कमी आहे की उल्हास नदीला पूर येईल असं, परंतु पाऊस अशा पद्धतीने होऊ शकतो की आपल्या उल्हास नदीच्या इथपर्यंत ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला बुडालेल्या पाहायला मिळू शकतात. परंतु उल्हास नदीला पूर परिस्थिती वगैरे कधी निर्माण होऊ शकते तर भीमाशंकर वगैरे या साईडला जेव्हा या भागांमध्ये जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेला जे आहे आपण म्हणू शकतो की उल्हास नदीला जे आहे पूर येण्याची दाट शक्यता आहे. असं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर आणि तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. उल्हास नदीचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवले आहे, परंतु बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा आपला जो काही भुयारी मार्ग आहे त्याची स्थिती नेमकी काय आहे ते सुद्धा आपण आता लवकरच या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. धन्यवाद.